नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत आहे. तर मागील तासिकेमध्ये आपण बाजार पुरवठा पत्रक आणि पुरवठा नियम अभ्यासला होता. त्यामध्ये पुरवठा नियमाचे जे समीकरण आहे ते आता आपण बघूया. इथे तुम्हाला दिसत असेल SX = F ब्रॅकेटमध्ये PX, म्हणजेच याचा अर्थ S बरोबर पुरवठा, X बरोबर वस्तू, F म्हणजे फंक्शन, त्यालाच मराठीमध्ये फलन असे म्हणतात, आणि P बरोबर प्राईज म्हणजेच किंमत. अशा प्रकारे हे जे समीकरण आहे SX = F ब्रॅकेटमध्ये PX, या समीकरणाच्या माध्यमातून आपल्याला पुरवठा नियम काढता येतो. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पुरवठा नियम अभ्यासलेला आहे तो पुरवठा नियम अस्तित्वात येण्यासाठी काही गृहीत परिस्थिती जी दिलेली आहे ती गृहीत परिस्थिती असली तरच तो जो पुरवठा नियम आहे तो पुरवठा नियम लागू होतो, अन्यथा पुरवठा नियम लागू होणार नाही. त्यासाठी काही जी गृहिती दिली आहे ती गृहिती आज आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिलं जे गृहीत आहे ते आहे स्थिर उत्पादन खर्च. यामध्ये उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे, कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्च काय आहे, स्थिर आहे असे इथे गृहीत धरलेले आहे. उत्पादन खर्चामध्ये कुठलाही बदल होत नाही, तो उत्पादन खर्च स्थिर आहे. जर उत्पादन खर्चामध्ये बदलला तर विक्रेत्याच्या नफ्यात बदल होऊ शकतो. जर उत्पादन खर्च वाढला किंवा कमी झाला तर विक्रेत्याच्या ज्या नफ्यामध्ये आहे तो सुद्धा बदल होतो, नफ्यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. आणि त्यामुळे जर उत्पादन खर्चामध्ये बदल झाला तर ज्या किमतीला पुरवठा केला जातो त्या पुरवठ्यामध्ये सुद्धा कमी किंवा जास्त बदल होऊ शकतो. त्यामुळे हे गृहीत जे आहे ते इथे दिलेलं आहे आणि ते म्हणजे उत्पादन खर्च स्थिर असायला हवा. त्यानंतर दुसरं जे गृहीत आहे ते आहे स्थिर उत्पादन तंत्र. त्यामध्ये उत्पादन तंत्रात बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. सुधारित तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते, त्याच किमतीला पुरवठा वाढतो. म्हणजेच जे उत्पादन तंत्र आहे, वस्तूचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादन तंत्राचा अवलंब केला जातो आणि त्या उत्पादन तंत्रामुळे वस्तूचे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. जसं आता नवनवीन उत्पादन तंत्र अस्तित्वात येत असतात. जसे जर माणसाच्या व्यतिरिक्त रोबोटच्या माध्यमातून जर वस्तूचे उत्पादन होत असेल तर कमी किमतीमध्ये अधिक वस्तूचे उत्पादन करणे शक्य होते. परंतु जर असं झालं तर पुरवठा नियम लागू होणार नाही, कारण ज्या उत्पादन तंत्रात बदल झाला तर त्यामुळे वस्तूच्या उत्पादनात सुद्धा वाढ होऊ शकते. जर कंपन्यामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये रोबोटच्या माध्यमातून एखाद्या वस्तूचे उत्पादन होत असेल तर त्या वस्तूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे शक्य होते आणि त्यामुळे त्या वस्तूचा पुरवठासुद्धा वाढवू शकतो. त्यामुळे जे उत्पादन तंत्र आहे ते उत्पादन तंत्र स्थिर असायला हवे, जेणेकरून त्या वस्तूचा जो काही पुरवठा असेल तो पुरवठासुद्धा स्थिर राहू शकेल. त्यानंतर तिसरं जे गृहीत आहे ते आहे हवामानाच्या स्थितीत बदल नाही. यामध्ये हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पुरवठा घटू शकतो. इथे जे तिसरे गृहीत धरले आहे ते आहे
हवामानाची स्थिती. जसं शेतीचे उत्पन्नसुद्धा हवामानाच्या स्थितीवर अवलंबून राहते. जर एखाद्या वर्षी मान्सूनची स्थिती अनुकूल असेल तर शेतीचे उत्पादन साहजिकच वाढणार, आणि मान्सूनची स्थिती जर खराब असेल, ज्या वर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाला त्या वर्षी शेतीचे उत्पन्नसुद्धा साहजिकच कमी होते. त्यामुळे इथे असे गृहीत धरले आहे की पुरवठा नियम लागू होण्यासाठी जी हवामानाची स्थिती आहे त्यामध्ये कुठलाही बदल होता कामा नये. त्याचप्रमाणे पूर, भूकंप, दुष्काळ अशा ज्या नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये सुद्धा जर बदल झाला तर जो पुरवठा आहे तो सुद्धा घटू शकतो. जर पूर आला तर पुरामुळे अनेक मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहते, तसेच उद्योगधंद्यासमोर सुद्धा मोठे संकट उभे राहते. त्याचप्रमाणे भूकंप असेल, दुष्काळ असेल, अशा प्रकारच्या ज्या काही नैसर्गिक ज्या काही आपत्ती असतात, संकट असतात, त्या संकटांमुळे किंवा आपत्तीमुळे जो वस्तूंचा पुरवठा असेल, शेतमालाचा पुरवठा असेल किंवा जो उद्योगधंद्यातून होणारा वस्तूंचा पुरवठा असेल त्या पुरवठ्यामध्ये घट होऊ शकते. त्यामुळे हवामानाची स्थिती जे काही आहे ती स्थिर असायला हवी, आणि जर त्यामध्ये बदल झाला तर पुरवठा नियम लागू होणार नाही. त्यानंतर चौथं जे गृहीत आहे ते आहे सरकारी धोरणामध्ये बदल होत नाही. या धोरणामध्ये असं सांगितलं आहे की सरकारच्या व्यापारविषयक व करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आलेले आहे. म्हणजे सरकार काय करते, जर राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा स्थानिक पातळीवरील जे स्थानिक स्वराज्य संस्था असेल ते आपल्या उत्पन्नासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कराची आकारणी करत असतात, आणि त्या कर आकारणीमुळे त्या वस्तूच्या ज्या किमती असतात त्यामध्ये सुद्धा बदल होत असतात. तसेच काही व्यापारविषयक धोरणे असतात, जसं एखाद्या वस्तूची निर्यात करायची किंवा आयात करायची, कुठल्या वस्तूवर किती कर लावायचा, त्यामुळे त्या वस्तूचा जो पुरवठा असेल किंवा त्या वस्तूचे उत्पादन असेल त्या वस्तूच्या उत्पादनावर सुद्धा बदल होऊ शकतो. म्हणजेच सरकारी धोरणामध्ये जर बदल झाला तर जे काही वस्तूचे उत्पादन असेल, वितरण असेल, पुरवठा असेल त्यामध्ये सुद्धा मोठा बदल घडून येतो. त्यामुळे पुरवठ्याचा नियम जो आहे तो पुरवठ्याचा नियम लागू होणार नाही. म्हणून इथे असे गृहीत धरलेले आहे की सरकारची जे काही धोरणे असेल, करविषयक धोरणे असेल किंवा व्यापारविषयक जे काही धोरणे असतील त्या धोरणामध्ये कुठलाही बदल होत नाही, अन्यथा जो पुरवठा नियम आहे तो पुरवठा नियम लागू होणार नाही. त्यानंतरचा जे पाचवे गृहीत आहे ते आहे वाहतूक खर्च स्थिर. या सिद्धांतामध्ये असे गृहीत धरले आहे की जो काही वाहतूक खर्च असेल तो स्थिर आहे. वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ, चांगल्या वाहतूक सुविधेमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल. म्हणजे आपल्याला माहीत असेल की कुठल्याही वस्तूचे उत्पादन झाल्यानंतर त्या वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये करण्यासाठी वाहतुकीची सुविधा आवश्यक आहे. जर वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यामध्ये कुठलाही जरी बदल झाला तर त्याचा परिणाम त्या वस्तूच्या पुरवठा होतो. समजा एखाद्या वस्तूचा पुरवठा करण्यासाठी जर कमी किमतीमध्ये वाहतूकची सुविधा उपलब्ध असेल, तसेच वाहतुकीची सुविधा अतिशय जलद गतीने होत असेल, समजा आपल्याला आपल्या शेतमालाचे उत्पादन झाल्यानंतर ते दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जर विकायचं असेल आणि जर वाहतुकीची सुविधा अतिशय जलद असेल तर आपण उत्पादित झालेला माल लगेच दुसऱ्या राज्यामध्ये किंवा दुसऱ्या देशामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करू शकतो, आणि त्यामुळे जो खर्च होतो तो खर्चामध्ये घट होऊ शकते, आणि त्यामुळे खर्चामध्ये घट झाल्यामुळे पुरवठ्यासुद्धा वाढ होते. आणि या गोष्टीमुळे चांगल्या वाहतूक सुविधा मुळे
किंमत तीच असतानासुद्धा पुरवठ्यामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यामुळे या सिद्धांतामध्ये असे गृहीत धरण्यात आलेले आहे की जो वाहतूक खर्च आहे तो वाहतूक खर्च कसा आहे, स्थिर आहे असे या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेले आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे किंवा पुढची जी गृहीत परिस्थिती आहे ती आहे इतर वस्तूंच्या किमती स्थिर राहतात असे इथे गृहीत धरण्यात आलेले आहे. इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. जर इतर वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. म्हणजेच ज्या वस्तूचे उत्पादन करत आहे त्या वस्तूच्या संबंधितच जर इतर वस्तूंच्या किमती स्थिर राहिल्या तरच त्या वस्तूचे उत्पादन करणे, त्याच किमतीला उत्पादन करणे शक्य होते. जर इतर वस्तूच्या किमतीमध्ये बदल होत असेल तर उत्पादन घटकांचा वापर ज्या दुसऱ्या वस्तू असतात त्या वस्तूंच्या उत्पादनासाठी होऊ शकतो. जसे की समजा आपण शेतीचं उदाहरण घेतलं, शेतीमध्ये वेगवेगळे पिकं उत्पादित केले जातात. जर बाजारामध्ये ऊसासाठी जर चांगली किंमत असेल तर शेतकरी ऊसाचं उत्पादन घेईल. जर ऊसाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या शेतमालाला जर किंमत असेल तर शेतकरी त्या वस्तूचे उत्पादन घेण्यासाठी आपली जी भूमिका आहे ती बदलवत असतो. जर ऊसाच्या व्यतिरिक्त कांद्याचे उत्पादन असेल, सोयाबीनचे उत्पादन असेल, हे जे काही शेतमाल असेल या वस्तूंच्या किमती जर वाढल्या तर शेतकरी अशा वस्तूचे उत्पादन घेतो. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यामध्ये सुद्धा असे असतात की त्या वस्तूच्या व्यतिरिक्त जर इतर वस्तूमध्ये चांगला नफा मिळत असेल तर जो काही उद्योजक असेल तो उद्योजक त्या वस्तूच्या इतर वस्तू सोडून दुसऱ्या वस्तूचे उत्पादन घेण्यासाठी आपली जी कंपनी आहे ती त्या दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी तयार करत असतो. म्हणजेच इथे असे गृहीत धरले आहे की इतर वस्तूच्या किमती स्थिर राहतात. जर इतर वस्तूच्या किमती स्थिर राहिल्या नाही तर त्या वस्तूचा जो पुरवठा आहे त्या पुरवठ्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. त्यानंतर सातवं जे गृहीत आहे ते आहे की भविष्यकालीन किमतीचा अंदाज. यामध्ये असे गृहीत धरले आहे की भविष्यकालीन जी किंमत असते ती किंमत त्या व्यापाऱ्याला किंवा उत्पादकाला त्या वस्तूच्या भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही असे इथे गृहीत धरलेले आहे. भविष्यकाळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे गृहीत धरण्यात आलेले आहे. समजा भविष्यकाळामध्ये त्या वस्तूची किंमत वाढेल असं जर त्या उत्पादकाला किंवा उद्योजकाला आधीच माहीत पडलं तर उद्योजक काय करेल, त्या वस्तूची अधिक प्रमाणात उत्पादन करेल आणि त्या वस्तूचे उत्पादन केल्यामुळे त्या वस्तूचा पुरवठा आहे तो पुरवठा साहजिकच वाढणार आणि जर भविष्यामध्ये त्या वस्तूची किंमत कमी होईल असे जर त्याला माहीत पडलं तर त्या वस्तूचे तो उत्पादन करणार नाही. म्हणून साहजिकच त्या वस्तूचा जो पुरवठा आहे बाजारामध्ये होणारा पुरवठा तो कमी होणार. म्हणजेच इथे असे गृहीत धरले आहे की भविष्यकालीन किमतीचा जो अंदाज आहे तो उत्पादकाला किंवा उद्योजकाला होणार नाही किंवा अंदाज करता येत नाही असे इथे गृहीत धरलेले आहे. जर अंदाज करता आला तर जो आपला पुरवठा नियम आहे तो इथे लागू होणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे पुरवठा नियम लागू होण्यासाठी ही जी गृहीती आहे ती 7 गृहीती इथे सांगितलेली आहे. त्यानंतर आपण पत्रकाच्या आणि आकृतीच्या सहाय्याने पुरवठा नियम अधिक चांगल्या प्रकारे पाहूया. इथे पत्रक दिलं आहे, पुरवठा पत्रक. त्यामध्ये 2 कॉलम दिलेले आहेत. एका कॉलममध्ये किंमत दिलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये क्षय वस्तूचा पुरवठा दिला आहे आणि तो आहे किलोग्रॅममध्ये. क्षय वस्तूची किंमत आणि क्षय वस्तूचा पुरवठा तो किलोग्रॅममध्ये दिलेला आहे. आता इथे आपण पाहूया की वस्तूची किंमत 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये दिलेली आहे आणि जो वस्तूचा पुरवठा आहे तो पुरवठा 100 किलोग्रॅम, 200 किलोग्राम, 300 किलोग्राम, 400 किलोग्राम आणि 500 किलोग्राम एवढा दिलेला आहे. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात आलं असेल की जो
पुरवठा आहे तो किंमत वाढली असता पुरवठासुद्धा वाढताना दिसतो. जर किंमत 10 रुपये आहे तर पुरवठा 100 किलोग्रामचा आहे. त्यानंतर किंमत वाढून 20 रुपये झाली असता पुरवठा किती होतो? 200 किलोग्राम नगसंख्येचा होतो. त्यानंतर किंमत वाढून 30 रुपये झाली असता पुरवठा वाढून 300 किलोग्रामचा होतो. अशा प्रकारे किंमत वाढून आणखी 50 रुपये झाली असता पुरवठा हा 500 किलोग्राम नगसंख्येचा होतो. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की किंमत वाढली असता किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो आणि किंमत वाढली असता पुरवठा वाढतो. इथे 10 रुपये किंमत असताना पुरवठा आहे 100 किलोग्राम वस्तूचा पुरवठा आहे आणि किंमत वाढून 50 रुपये झाली असता त्या वस्तूंचा पुरवठा 500 किलोग्राम एवढा झालेला आहे. म्हणजेच किंमत आणि पुरवठा यामध्ये जो काही संबंध आहे तो संबंध कसा आहे? समसंबंध आहे. म्हणजेच किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठासुद्धा कमी होतो. आणि यामध्ये किंमत आणि पुरवठा यामध्ये संबंध कसा असतो? तर समसंबंध असतो. हेच आपण पुढील आकृतीवरून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. यामध्ये 2 अक्ष दिलेले आहे नेहमीप्रमाणे, य अक्ष आणि क्ष अक्ष. यामध्ये य अक्षावर किंमत आणि क्ष अक्षावर पुरवठा दिलेला आहे. त्यामध्ये प हा पुरवठा वक्र खालून वर डावीकडून उजवीकडे जाणारा आहे. त्यामध्ये य अक्षावर किंमत दिलेली आहे 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये. त्याचप्रमाणे जो क्ष अक्ष आहे त्या क्ष अक्षावर त्या वस्तूचा पुरवठा दिलेला आहे 100 किलोग्राम, 200 किलोग्राम, 300 किलोग्राम, 400 किलोग्राम आणि 500 किलोग्राम. अशा प्रकारे क्ष अक्षावर वस्तूचा पुरवठा दिलेला आहे तो आहे किलोग्राममध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं की 10 रुपये किंमत असताना जो पुरवठा आहे तो 100 किलोग्रामचा आहे. त्यानंतर किंमत वाढून 20 रुपये झाली असता पुरवठा 200 किलोग्रामचा झालेला आहे. त्यानंतर किंमत आणखी वाढून 30 रुपये झाली असता जो पुरवठा आहे तो 300 किलोग्रामचा झालेला आहे. आणि अशा प्रकारे किंमत 40 रुपये झाली असता पुरवठासुद्धा 400 किलोग्रामचा झाला आहे. आणि किंमत आणखी वाढून 50 रुपये झाली असता पुरवठा हा 500 किलोग्रामचा झालेला आहे. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की 10 रुपये किंमत असताना पुरवठा किती किलोग्रामचा आहे? तर 100 किलोग्रामचा पुरवठा आहे. आणि किंमत वाढून 50 रुपये झाली असता जो वस्तूचा पुरवठा आहे तो पुरवठा 500 किलोग्रामचा झालेला आहे. म्हणजेच किंमत वाढली असता पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो. हे सर्व बिंदू जोडले असता जो वक्र तयार होतो तो वक्र प हा पुरवठा वक्र तयार होतो. आणि हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली जाणारा आहे. म्हणजेच यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध असल्यामुळे जो पुरवठा वक्र आहे तो वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर या दिशेने गेलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पुरवठ्याचा जो नियम आहे तो नियमाच्या आकृतीच्या आणि आलेखाच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आणि तो पुरवठा नियम काही गृहीतावर आधारलेला आहे. तो गृहीतेसुद्धा आपण अभ्यासलेली आहे. त्यामध्ये 7 गृहीते होती. त्यामध्ये पहिलं गृहीत होतं स्थिर उत्पादन खर्च. त्यानंतर दुसरं गृहीत होतं स्थिर उत्पादन तंत्र. तिसरं गृहीत होतं हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही. चौथं गृहीत आहे सरकारी धोरणात बदल नाही. 5वं जे गृहीत आहे ते आहे वाहतूक खर्च स्थिर. त्यानंतर 6वं जे गृहीत होतं ते आहे इतर वस्तूंच्या किमती स्थिर. आणि जे 7वं गृहीत आहे ते आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. या 7 गृहीतावर आपला पुरवठा नियम आधारित आहे. आणि तो नियम आपण आकृतीच्या आणि आलेखाच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पुरवठा नियम, त्याची गृहीते, आलेख आणि आकृतीच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येईल, दीर्घोत्तरी प्रश्न, की पुरवठ्याचा नियम गृहीतकांसहित स्पष्ट करा. त्यासाठी तुम्हाला जी ही गृहीते दिली आहे 7 गृहीते जी आहे ती 7 गृहीते परीक्षेमध्ये लिहायची आहे. आणि त्यानंतर जो नियम आहे पुरवठ्याचा तो नियम स्पष्ट करून
आलेखाच्या आणि जे आपण तक्ता अभ्यासला त्या तक्त्याच्या किंवा पत्रकाच्या माध्यमातून आपल्याला तो नियम परीक्षेमध्ये लिहावायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.